नमस्कार, मी कीर्ती आणि आज आलो आहे आपण कामशेत येथील कोंडेश्वर मंदिरात. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. चिंचवडपासून हे मंदिर 50 किलोमीटरवर आहे. जांभवली गावापासून हे 2 किलोमीटरवर मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता निसर्गाने खूप सुंदर रूप धारण केलं होतं. हिरवा शालू पांघरला होता डोंगरांनी आणि नद्या, नाले, धबधबे सगळं काही दिसत होतं. अतिशय सुंदर असं वातावरण होतं. आणि जसं आपण मंदिराकडे पोहोचतो तर 500 मीटरवरूनच आपल्याला असं हे मंदिर दिसायला लागतं. वरती पार्किंग आहे आणि तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवते आधी. तर तुम्ही बघू शकता असा हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. असे छोटे छोटे दुकानं आहे आजूबाजूला. तुम्हाला जे बेलपत्र, फुलं, पूजेचं साहित्य इथे मिळू शकतं. तर हे मंदिराचा आजूबाजूचा हा परिसर आहे. इथे तुम्हाला चहा, कॉफी, मॅगी असं पण मिळतं भूक लागली असेल तर. तर चला मंदिराचं दर्शन करूया आपण शंकराचं. हे मंदिर आहे शंकराचं. शंकर म्हणजे महादेव, म्हणजे शक्तीचं प्रतीक, आदिशक्तीचं प्रतीक, ज्याचा काहीच अंत नाही आहे. तर आता चला मंदिराकडे आतमध्ये जाऊया. तर अतिशय सिंपल असं हे मंदिर आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराज अनेक वेळा इथे वास्तव्यास यायचे, त्यामुळे या मंदिराला खूप पावित्र्य लाभलेलं आहे. 400 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. तर बघूया आपण आतमध्ये कशी शंकराची किंवा महादेवाची पिंड आहे. बघू शकता अतिशय सुंदर अशी पिंड आहे. बेलपत्र वाहिलं, फुलं वाहिले, पूजा केली मनोभावी आणि बाहेर आली. तर मागे असा हा नॅचरल धबधबा आहे. मेन आकर्षण हे आहे इथलं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही गेलो तेव्हा धुकं पसरलेलं होतं, सगळीकडे धुकं आलेलं होतं आणि पाऊस येणार होता. अतिशय सुंदर असं हे वातावरण झालेलं होतं. हिरवा शालू पांघरलेलं डोंगर आणि त्याला भेटायला आलेलं धुकं, अतिशय सुंदर असं हे दृश्य होतं. आणि निसर्गाने वेगळीच जादू केली होती. गार वारं वाहत होतं. सेफ्टी इश्यूजमुळे आम्हाला मागच्या धबधब्याकडे जायला दिलं नाही, त्याच्यामुळे मला त्याचे फुटेजेस घेता आले नाही आहे. तर तुम्हाला जर नेचर आवडत असेल आणि तुमच्या मनात भक्ती असेल तर नक्की तुम्ही या मंदिराला व्हिजिट करू शकता.